अकलूजची निवडणूक जाहीर झाल्यापासून प्रत्येकजण विकासाच्या मुद्द्यावर बोलतो. लाईट, पाणी, रस्ते आणि गटार या व्यतिरिक्त दुसरा कुठला मुद्दा विचारत नाहीत किंवा बोलत नाहीत. तर आपण एक संधी अधिकारी म्हणून आपल्या नजरेतील विकसित अकलूज कसा असावा? विकासाचे मुद्देच प्रमुख आहे. आपण जसं म्हणला त्याला माझा पहिला प्रश्न आहे, मूलभूत सेवाच नसतील आणि ते प्रश्न मांडत असतील तर तुम्ही म्हणताय ह्याच्याशिवाय दुसरे प्रश्न आहेत. दिसणारे समोर प्रश्न तेच आहेत. पहिले आहेत का अकलूजमध्ये रस्ते? तुम्हाला दिसतात? तुम्ही म्हणता त्याच्याशिवाय काय दिसत नाही. दिसणारच बोलणार माणूस. जे नाही दिसत, पहिलं मूलभूत सेवा तर चांगल्या पाहिजेत, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे मूलभूत सेवा ह्या प्रायोरिटी असणार आहेत. पाणी 2-2 दिवसांनी पाणी येते, 3-3 दिवसांनी पाणी येते. आपण म्हणताय आहेत का? आहे. सर्वसामान्य गृहिणींचा तो त्रास आहे. त्यामुळे तो प्राधान्य त्या गोष्टीला असणार आहे, कारण मूलभूत सेवा त्या ठिकाणी असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीनं प्रथमता जे व्हावी आहे, एकदम आपण लगेच 5व्या वर्षात उडी मारायची गरज नाही ना. टप्प्यानं त्या ठिकाणी जातो. पहिल्यांदा ह्या गोष्टी केल्या पाहिजेत, नंतर पुढच्या गोष्टी केल्या पाहिजेत. जाहीरनाम्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी आम्ही सविस्तरपणे मांडलेल्या आहेत. आपण आता फिरताय होम टू होम प्रचाराला, काय प्रतिसाद कसा आहे जनतेचा? चांगला प्रतिसाद आहे. बघा, निवडणूक आहे, आपण फिरणार आणि आपण आपल्या बाबी मांडणार. शेवटी जनता सुज्ञ आहे, त्याबाबत योग्य ती निर्णय जनता घेईल. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.